बरं दादा तुमचं चालू द्या, मी जरा मॅनेजर साहेबांना भेटतो, जरा बिलाचं बघतो ना. अरे कशाला? अरे दादा तेवढाच तुम्हाला वेळ मिळेल, तुमची डेट होईल, त्यात आमची पण डेट होईल. अर्जुन आपे जायचंय चला. मग रुपाली कसं आहे? मला तर तुमच्याकडे बघताना सुद्धा लाजायला होते. खरंच? मग काय तर. अगं खरं तर मला तुला काहीतरी ऐकवायचंय. काय म्हणजे मागे कधीतरी लिहिलं होतं मी ते. म्हणजे? तुझ्यासाठी एक कविता लिहिली आहे मी. काहीतरीच काय? ऐकू? पाऊस पडून गेला, धरती भिजली, हिरवागार शालू लेऊन सजली, पण इंद्रधनुष्य दिसला नाही. वर्षानुवर्ष पाऊस पडतोय, खाळाळतं, वाहतं पाणी नवीन जीवन देतंय, पण इंद्रधनुष्यही दिसत नाही आणि आपल्या पोटी बीज अंकुरला नाही. रूपा, पण एक ना एक दिवस इंद्रधनुष्य नक्की दिसेल. एक ना एक दिवस आपलीही कूस उजवेल. आपण वाट पाहू, एकमेकांचा हात हातात घेऊन, एकमेकांना साथ देऊन आपण वाट पाहू. खरं तर खूप आधीच ऐकवायची होती. इंद्रधनुष्य दिसल्यावर ऐकवली, हे बरं केलं. आणि खरं सांगू, मला कळली पण. छान. खरंच? हो. आणि इथून पुढे तुम्ही मला रूपाच म्हणा. बर. हा, पण एकटं असतानाच, म्हणजे सगळ्यांसमोर नाही म्हणायचं. बर बर. एवढे खुश आहेत ते दोघं. अप्पे, आपला आजचा प्लॅन 100% सक्सेसफुल झालाय. अर्जुनराव, तुम्हाला हे बाकी भारी जमतं बर का? हा बस. अर्जुन, अपर्णा या ना. हा हो. नीट उभा राहा. हे बघ, तुझ्या डोळ्यांनी बघ काय करतायत ते. काय करतायत? अरे आता एवढा मांडव टाकलाय, लाइटिंग बिटिंग केले, काय पूजा चालली वय? अरे पार्टी सुरू आहे कदमांच्या घरातल्या पोरांची सुनांची. ए बंटे, ते बी तुला सोडून. लय बडबड करू नका तू. सुजा, मला ना आता वेगळीच भीती वाटते बघ. कसली भीती? नाही म्हणलं, यांनी आता आरूला पण वाळीत टाकू नये म्हणजे झालं. ए बंटे, जास्त बोल नका बरं का तू. नाहीतर काय सुजा, बघ की तुझ्या डोळ्यांनीच बघ, यांना काहीतरी पडली का तुझी? तू खातो कुठं बी, झोपतो कुठं बी, राहतो कसाही. हे बघ, यांच्या जोरदार पार्ट्या सुरू आहेत इथं. थांब, आत्ताच जाऊन बोलतो मी त्यांच्याशी. सुजा, नाही नाही बंटे, मी बोलणार म्हणजे बोलणार, ते पण आत्ताच बोलणार. सोड मला. तू येडा आहे का तर? आता जाऊन काय बोलणार आहेस तिथं? काय बोलणार म्हणजे? त्यांना जाऊन म्हणतो की तुम्ही असं काहीच करू शकत नाही. हेच सुजा, हेच चुकतं तुझं. काय चुकतंय माझं? हा, काय चुकतंय? हळू जरा. जे काय ते आत्ताच्या आत्ताच संपवलं पाहिजे. मला त्या प्रॉपर्टीतून बाहेर काढणार अजून जन्माला यायचंय बंटे. बघूच काय म्हणतायत ते दोघ जण. कोण मला? अरे बाबा, आता राडा करायची काही गरज नाहीये. आमदारकी गेलीये तुझी, तरी तुझ्या डोक्यात उजेड पडला नाही का अजून? म्हणजे आता राडा करून काहीच उपयोग नाही सुजा. त्यांची मज्जा करून झाली. आता तू जाऊन काय ताटत होतो का त्यांचे? काय करायचं, कसं लढायचं ते मी सांगतो की तुला.
कसं नडायचं? आत्ता कसं, चल अजून जाऊन 2-2 पेग लाव. दारू चढली की थंडी बी जाईल आणि काय करायचे ते बी बरोबर सुचल. चल. थांब, एकदा शेवटचं बघून घे. या दोघापैकी उद्या तुला कोणी जरी म्हणला ना की हो तुझा भाऊ आहे, तर फक्त एवढी पार्टी लक्षात ठेव. आता नाही विसरणार मी. चल. चल. आता काय वाटतं सांगू का? आता नाही तर सुजय भाऊजी आणि पियुताई पण असायला पाहिजे. आपले लय मनातलं बोललीस तू. सुजय भाऊजींना कळायला हवं. मला कधी कळणार आहे काय माहिती. अर्जुन, अपर्णा, आता तुम्हाला जे वाटतंय ना तेच आम्हालाही वाटतंय या ठिकाणी. पण आत्ता तो विषय नको. माझ्या मनातलं बोललात बघा अगदी तुम्ही. सगळं किती छान केलंय ना हे. तुम्ही दोघांनी भारी जुळवून आणला. हे मी कधीच नाही विसरणार. कारण लग्नानंतरच्या माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. त्यामुळं भाऊजी, अपर्णा, थँक्यू. लई लई थँक्यू. अहो वहिनी, तुम्हाला थँक्यू म्हणायचंय ना तर आम्हाला कुठं म्हणताय? दादाला म्हणा. सगळं प्लॅनिंग त्याच आहे. हा, अहो खरंच रुपालीताई, म्हणजे काय झालं माहितीये का, स्वप्नील सरांना तुमच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज प्लॅन करायचा होता आणि त्यांना माहिती होतं ना की आम्ही डेटवर जातो म्हणून मग ते पण म्हणाले की मला सरप्राईज द्यायचंय रुपालीला. मग काय आम्ही लागलो कामाला. अगं रुपा कितीला असते? ऐकलं का? चुकून काय राव दादा, चुकून होय. इथं पण शाळा होय. पण मस्त आहे. आपे ही डेट सुफळ संपूर्ण झाली. बोला विठ्ठल विठ्ठल. अरे बरं चला जाऊया, उशीर होते. चला मॅनेजर साहेब, निघतो आम्ही. बिल घरी पाठवून द्या. बरं चालतंय. स्वप्नील सर पुन्हा नक्की या बरं का. आणि आम्हाला 5 स्टार रेटिंग द्या. अगं चकुले, तुम्हाला काय रेटिंग देणार आम्ही? 1 नंबर केलंय सगळं. दीपक, छकुली, लई भारी केले तुम्ही दोघांनी. छकुली, इन्या जरा सांभाळून. अरे दादा तू आहेसच की. अरे आज पाव तर तूच या घराला आधार देत आलायस. आधार दिलाय पण तेवढ्या चुका पण केल्यात. दादा नको हिस्से काढू आता. ठीक आहे बस. दादा थंडी लईच आहे ना राज. गारटायला होतंय खरं. अरे म्हणून तर शेकोटी पेटवली ना आज. दादा अरे आपल्या लहानपणी आबा अशीच शेकोटी पेटवायची ना अंगणात. ही आठवण झाली बघ मला. तेच दिवस लय भारी होतं बघ विन्या. आता काय सगळा बट्ट्या बोलत झालं. असं कशा पाय बोलतोस दादा. बघतोस ना घरात काय राडा चाललाय. आणि मला माहिती आहे माझ्यामुळं चालाय तू सुद्धा माझ्यावर चिडलायस ना. अरे नाही रे दादा. बोलून टाक काय मनात असेल ते. नाहीतरी मी तुला अर्जाला वेळोवेळी काहीतरी वाईट वांगाळ बोललोच आहे की. तुला पण माझ्या वागण्याचा त्रासच झालाय की. आणि त्याच्यासाठी मी खरंच मला माफ कर. दादा अरे असं काय बोलतोयस हा. नको माफी मागू. अरे मी सांगितलं ना मी नाही चिडलो तुझ्यावर. दादा माझं कसं असतंय बघ. अरे 1-2 दिवस वाईट वाटलं ना की नंतर मीच म्हणतो जाऊ दे, सोडून दिलं पाहिजे. आपलीच लोक आहेत ती. त्यांना जर सुधारायची संधी नाही दिली आपण तर दुसरं कोण देणार. मला ना तुझी हीच गोष्ट लय आवडते बघ.
तू मनात काय बी धरून ठेवत नाहीस. अरे आपणच आपलं वजन घेऊन फिरत असतो. बर दुसऱ्या कोणाला दिसत बी नाही ना ते, आणि त्याचा त्रास कोणाला होतो? आपल्यालाच ना. पर कवर जवळ आपण ती ओझं टाकून देत नाही तोवर. मध्ये अर्जुनच्या भ्रष्टाचाराचं कळलं ना, तेव्हा बी असंच झालं तर बघ, फार खचून गेलो तुम्ही. ते वाईट वाटायचं. पण नंतर अर्जा चांगल्या मार्गाला लागला ना. इन्या, खर तर आप्पी आपल्याला सून म्हणून लाभली, हे खरंच भाग्य बर का आपलं. एकदम खरं बोललास बघ दादा. अरे अर्जा तिच्यामुळेच तर सुधारला ना. मी बी माफ करून टाकला त्याला दादा. अरे सुजाच्या बाबतीत पण मला लई वाईट वाटतं रे. पण माफ करून देण्यात ना लई चांगलं असतं. इन्या, सुजा कसा वागलाय, कसा करायचा माफ त्याला? करून टाक ना दादा. अरे तुलाच लई हलकं वाटेल, लई भारी वाटेल बघ. हा पर त्याला त्याच्या चुकीची जाणीव व्हायला पाहिजे. अरे तेच तर म्हणतोय मी. इन्या, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. दादा अरे आज पाहू तर मी मला एका गोष्टीमुळे माफ करू शकलो नाही बघ. फक्त कुठल्या? अर्जाची आहे र. काहीतरी केलं असतं ना तर वाचली असती र. मी जरा धडपड करायला पाहिजे होती. जरा सारखं वाटत राहत जगली असती मग. त्यामुळेच तर गेली ना ती. म्हणून ना स्वतःला माफ नाही करू शकत बघ दादा. तू काहीतरी म्हणत होतास. अरे ते आपल्या शेतात सगळं व्यवस्थित आहे ना? हा एकदम. आणि बापू आहेत ना आता. माझं त्यांचं एकदम जमतं बघ. पण जेवढं झेपल एवढंच करा, उगच वडाताण करू नका. आणि इने ते आपल्या खालच्या अंगाचं शेत आहे ना, जिथं पाण्याची आबळे म्हणत होतास तू, तिथं हिर पाडली तर कसं होईल? दादा अरे एकदम माझ्या मनातलंच बोललास की तू. तू म्हणल्यावर करूया करूया करूया. विन्या, मला वाटलेलं तुझ्यापाशी मन मोकळं करता येईल, पण नाही करू शकत. हे कळलंय मला, कधीच नाही करू शकत. आरजाच्या आईच्या विषयावर तुझ्याशी नाही बोलू शकत. मग बोलायचं कुणाशी? काय बया, झोपी आहे ना. चुलीच्या धुरात जेवण बनवणं, रंगीत धुरात डान्स करणं इतकं सोपं नसतं. काय बया, या पोरींना काही सगळं जमणार आहे का? मी तर माझ्या उभ्या आयुष्यात हे केलं नाही आणि करणार बी नाही. मरू दे, जाऊ दे. जाऊ दे मरू दे. ओय, जाऊ दे मरू दे.
जगायचं असेल तर थापायचं. चला चला चला. भाकरी बी नाही जमत. धारा काढायच्या धारा. चला हा चला. बया. आता ग बया. आता ग बया 5 लिटर झाल्याशिवाय थांबायचं नाही बया. चला. आय, 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 ग. ए, अर्जा. हे बी नाही जमायचं. जवा करणार तवा कळणार. आम्हाला एवढं छळलंय मावशी, त्याची शिक्षा मिळणार. तगो बया, हे काय सपन बघितलं मी. काय रे देवा, या अर्जाने मला अशी शिक्षा भिक्षा दिली तर. नाही 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 नाही, हे सगळं माझ्यावर यायच्या आधी मला घरच्यांमध्ये भांडणं चुकून दिली पाहिजेत. बघ सुजा, आता तुला कळलं असेल शेवटी तुझ्यासोबत कोण आहे ते. मीच आहे. गप्पे, तू काय गेलं? मला सांग, आत्ता ह्या टायमाला तुझ्या शेजारी कोण बसले? मी यो संकल्प ढोबळे. त्या प्यारच्या बघितल्या ना, त्यांच्यात लगेच पार्ट्या बी सुरू झाल्या. नाही सोडणार मी त्यांना. नाही म्हणजे नाही सोडणार. आता चिडू नको, पण एक गोष्ट सांगतो, तू लई खोळायस बघ. ए बांटे, माझ्याशी नीट बोलायचं. अरे नीटच बोलतोय मी. आता मला सांग, सरकारचं जे सिक्रेट आहे ते फक्त 3 लोकांना माहिती आहे. एक मी, दुसरी आई आणि आणि अजून कोणाला माहिती? आत्ता काय म्हणलं? तू लई खोळायस तुझ्या. अरे तू किडनॅप केलंय सरकारला. तू होता ना तिथं. हा, आठवलं आठवलं आठवलं? मला माहिती आहे सगळं. आता मला सांग, राडा करायची काय गरज आहे? म्हणजे सरकारने घरच्यांनी तुला घराच्या बाहेर काढला ना, आणि आता प्रॉपर्टीतनं पण बाहेर काढतील. पण त्याआधी तू जाऊन सरकारला धमकी का देत नाही? म्हणा मला माझा हिस्सा द्या, नाहीतर तुमचं सिक्रेट आत्ता बाहेर काढतो. बंटे, तुझं लय वाकडं डोकं चालतं ते. डोकं सरळच चालतं. काय आहे सुजा, तुझ्या आमदारकी गेली जाऊ दे, पण तुला तुझ्या हक्काचा हिस्सा मिळाला पाहिजे बघ. बाकी काय नाही. एक मित्र म्हणून एवढी तळमळ आहे. हा, मिळायलाच पाहिजे. बंटे, लय कष्ट केलेत मी, लय कष्ट. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे. पण आता तुला ते प्रॉपर्टीतनं बाहेर काढणार त्यांच्या प्लॅननुसार. मला काढणार? मग मी आता जाऊनच बोलतो त्यांच्याशी. नाही, तू जाच आणि त्यांना बोललंच पाहिजेस तू. मग बघ ते सरकार कसं वटणीवर येतो. अरे एका गोष्टीवरून आईचं एवढं सगळं ऐकलंय त्यांनी. अरे तू तर पोरगा आहेस त्यांचा. जाऊन धमकी दे, म्हणा प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, निदान जमीन तरी नावावर करा. हां, आणि त्यांनी दिलंच पाहिजे तुला ते. काही केलं तरी शेवटी पोरगा आहेस तू त्यांचा. हा बंट्या, मला तिथनं बाहेर पडायचं रे आता. बंट्या, नाही, एक नंबर निर्णय. एक नंबर निर्णय. तू, पिऊ, वहिनी, आरू बाहेर पडा त्या घरातनं. तुमचं फ्युचर नाही त्या घरात. तेच करणार आहे मी आता. हे पिऊ वहिनीला चालेल का? पण चालेल की. तू बोललास का त्यांना? हा, मग बोललोय मी तिला. पिऊ, आता बस झालं. त्या घराचा आणि त्या सगळ्यांचा संबंध संपला आता. नाही, मी बोललोच की तुला. तुझा निर्णय चांगलाच आहे देव. त्या पैशातनं तुला बायका पोरांसोबत बाहेर राहता येईल. ना सरकारचं टेन्शन, ना रोज त्या आप्या अर्जुनची किटकिट. तू तुझा हिस्सा घेऊन मोकळा हो. हा, मग त्या आप्या अर्जुनचे रोज सगळे उठून कोण आरती करणार आहे आता? नाही, असंच कर तू. काय आहे सुजा, उद्या जर मागं पुढं आईनं घर ते नावावर करून घेतलं तर तू वाचशील केले का? हा, असंच करा म्हणते तुम्ही. मी माझा हिस्सा घेऊन बाहेर निघतो, मग तुम्ही घ्या सगळं सरकारकडून. सगळं घ्या. नाही, मी करतो बरोबर सगळं. फक्त तू विसरू नको. उद्या जा आणि सरकारला म्हणा माझ्या वाट्याचा हिस्सा देता का काढू तुमचं सिक्रेट बाहेर.
उद्याच. Cheers.